नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही जिल्हा न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईगार या पदाचा अर्ज भरला असेल, आताची जे विद्यार्थी प्रात्यक्षिक चाचणीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्ही चाचणी केव्हा होणार आहे हे पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तर याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। जिल्हा सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईगार या पदाची भरती निघालेली होती। एकूण जागा होत्या 12 आणि त्यामध्ये 3 जागा होत्या प्रतीक्षातीच्या, ठीक आहे, म्हणजे अशा 15 जागेची भरती झालेली होती। तर मित्रांनो, जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याची पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे जे विद्यार्थी आता एक्झामसाठी पात्र होणार आहे त्यांची या ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे। म्हणजे तुमची या ठिकाणी आता प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे 30 गुणाची, नंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे 10 गुणाची आणि नंतर इंटरव्ह्यू होणार 10 गुणाचा, म्हणजे 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाईल। तर आता प्रात्यक्षिक परीक्षा यासाठी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा ही यादी कशा प्रकारची आहे। तर बघा मित्रांनो, ही लिस्ट लावण्यात आलेली आहे। या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, बॅच नंबर लक्षात ठेवायचा, डेट ऑफ एक्झामिनेशन पण आलेली आहे, आयडेंटिटी कार्ड व्हेरिफिकेशन टेबल नंबर लक्षात ठेवायचा आणि आयडेंटिटी कार्ड व्हेरिफिकेशन टाईम पण लक्षात ठेवायचा, ठीक आहे। 24 नोव्हेंबरपासून तुमच्या एक्झामला सुरुवात होणार आहे। वेळ असणार आहे सकाळी 7:30 वाजतापासून। या ठिकाणी तुम्हाला लिस्ट व्यवस्थित चेक करावं लागेल। तुमचं नाव, तुमचा बॅच नंबर, तुमची डेट ऑफ एक्झामिनेशन, आयडेंटिटी कार्ड व्हेरिफिकेशन टेबल नंबर आणि टाईम, ते संपूर्ण मित्रांनो लिस्ट व्यवस्थित चेक करायची। जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे, ठीक आहे। टेबल नंबर 1, 2 दिलेले आहे, तारीख 24 नोव्हेंबरपासून स्टार्ट होणार आहे। तर बघा मित्रांनो, 2746 विद्यार्थी या ठिकाणी एक्झामसाठी क्वालिफाय झालेले आहे आणि ही चाचणी चालणार आहे 29 नोव्हेंबरपर्यंत। लक्षात ठेवायचं, 29 नोव्हेंबरपर्यंत तुमची चाचणी या ठिकाणी चालणार आहे। एकूण 15 टेबल असणार आहे तुमचे डॉक्युमेंट, तुमचा ID प्रूफ चेक करण्यासाठी, ठीक आहे। लक्षात ठेवायचं 24 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान तुमची प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, हे तुमचं प्रवेशपत्र आहे। उमेदवाराने प्रवेशपत्राची संपूर्ण माहिती हस्ताक्षरात किंवा टंकलिखित अचूक भरावी व प्रवेशपत्राच्या 2 प्रती सोबत आणाव्या। तर ही मित्रांनो तुम्हाला 2 प्रती सोबत घेऊन जावं लागेल। हे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आणि सोबत घेऊन जायची। तर बघा या ठिकाणी तुमचं नाव लिहावं लागेल, लिंग, आसन क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर किंवा रोल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्या लिस्टमध्ये तुम्हाला रोल नंबर वगैरे टाकावा लागेल, बॅच क्रमांक या ठिकाणी टाकावा लागेल, तुमचा दिनांक वेळ म्हणजे कधी तुमची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे आणि पत्र या ठिकाणी दिलेलं, या ठिकाणी स्वाक्षरी आणि इथं तुम्हाला फोटो चिटकावा लागेल। ही जी माहिती आहे हे तुम्हाला स्वतः भरून दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं लागेल, ठीक आहे। बघा, प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी असणार 45 मिनिटाचा, 37 गुण राहील। उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी उपरोक्त प्रवेशपत्राच्या 2 प्रती संपूर्ण माहिती भरून सोबत आणाव्या। तर मित्रांनो, हे जे प्रवेशपत्र आहे हे जे तुम्हाला 2 सोबत घेऊन जावं लागेल, ठीक आहे। 2 प्रती सोबत घेऊन जावं लागेल आणि तुम्हाला ID प्रूफ म्हणून आपलं आधार कार्ड वगैरे सोबत घेऊन जावं लागेल। झेरॉक्स प्रती पण सोबत घेऊन जायचे आणि ओरिजिनल प्रती पण सोबत घेऊन जायचे, ठीक आहे। हे सर्व सूचना दिलेल्या आहे, हे व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपल्या प्रात्यक्षिक चाचणीसाठी जायचं, ठीक आहे मित्रांनो। संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचायच्या नंतरच आपल्या चाचणीसाठी जायचं, ठीक आहे। प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे तुमची 30 गुणाची 24 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरच्या दरम्यान। संपूर्ण PDF व्यवस्थित वाचायची, तुमची एक्झाम केव्हा हे व्यवस्थित चेक करायचं। तुमचं जर नाव लिस्टमध्ये असेल तर I कार्डचे 2 प्रती सोबत घेऊन जायचं आणि आपले ID प्रूफ सोबत घेऊन जायचे, ठीक आहे। संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, 24 नोव्हेंबरपासून तुमच्या चाचणीला सुरुवात होणार आहे आणि 29 नोव्हेंबरपर्यंत ही चाचणी चालणार आहे। तर दिलेल्या उमेदवारांनी आपले जे प्रवेशपत्र आहे हे 2 प्रतीत घेऊन जायचं, आपलं ID प्रूफ सोबत घेऊन जायचे, ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आणि झेरॉक्स प्रती पण सोबत घेऊन जायचे। आपलं प्रवेशपत्र व्यवस्थित भरायचं, तुमचा रोल नंबर व्यवस्थित टाकायचा, तुमचं नाव, तुमचं टायमिंग हे सर्व व्यवस्थित भरून दिलेल्या तारखेवर आणि दिलेल्या वेळेवर हजर राहायचं। संपूर्ण PDF आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे किंवा खाली जे साईट दिलेली आहे या साईटवर पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।